स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विभागीय कार्यालय सांगली येथून कवटे महांकाळ येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवित कार्यालय सध्याच्या ठिकाणीच कायम ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। कार्यकारी अभियंता गुरव, अधीक्षक अभियंता पाटोळे, खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी मोरे तसेच संबंधित विभागांना हे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की म्हैसाळ योजनेचे सर्वाधिक लाभक्षेत्र मिरज तालुक्यात असून ते 30,372 हेक्टर आहे, तर कवटे महांकाळचे लाभक्षेत्र 15,577 हेक्टर आणि तासगावचे 3,198 हेक्टर आहे। त्यामुळे सर्वाधिक लाभदायक शेतकरी मिरज परिसरात असल्याने विभागीय कार्यालय सांगली येथे असणे अधिक सोयीचे आणि व्यवहार्य ठरते। सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे रेल्वे, एसटी, विविध शासकीय कार्यालय आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत। कार्यालय कवटे महांकाळ येथे हलवल्यास मिरज, तासगाव व इतर भागातील हजारो शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रवास करावा लागेल। तसेच पाणी वितरण, तक्रारी, नवीन जोडण्या, तांत्रिक मार्गदर्शन आणि सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांची गैरसोय वाढेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही हजारो शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित असल्याने शेतकरी हिताचा विचार करून विभागीय कार्यालय सांगली येथेच कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी संभाजीराजे पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रशांत चौगुले, दीपक कवाळे, दत्तात्रय मोटे, शंकर तवटे, आदिनाथ शेट्टी, बाबासाहेब भोसले, नामदेव माने, लक्ष्मण देवकाते, सारंग माळी, महेश आवटी, संजय सकुनहट्रे, परशुराम साळुंखे, विनोद बुरुड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते।